नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। मम्मी वाफळी साफ करते, परत भाजीपाला लावायला आम्हाला। हे बघा, कोथिंबीर बरीचशी वापरली। आता ही जेवढी राहिली तेवढी पार फुलावच आली, आता म्हणजे बियावच आलेली आहे, तर तिला काय उपटणार नाही। बाकी वाफळी साफ करून परत थोडा भाजीपाला इकडच्या साईडला लावायचा आहे। मुळे आहेत अजून थोडे, आणि इकडची ही भेंडी उपटून पण मम्मी म्हणते ज्वारी पेरून म्हणजे अशी पांगून टाकायची, हलवून थोडी ज्वारी टाक तिकडं गवतामुळे काहीच येत नाही। म्हणजे कसं होईल, शेळ्यांना खायला होईल थोडंसं आहे ना। ती कापायची ज्वारी असते ना, मम्मी बोलते तशीवाली ज्वारी लावायची, कापायची म्हणजे ते कापलं का पाणी दिलं का परत वाढणार असते का अशी, तशीवाली ज्वारी लावायची आम्हाला। म्हणजे जेणेकरून आता कसं आहे, शेळ्या जशा जास्त आहेत तर खाणं पण जास्त पाहिजे। आम्ही थोडं वाढवतच चालतो। तेवढं 2 वाफळ्या गवत लावलं आहे, त्याला पण सारखं पाणी देतो। पण मला वाटते थंडीच्या दिवसात गवत जास्त वाढत नाही। हा अनुभव आहे का, असं काय असतं का, आमच्याकडनं काय कमी पडतं? तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला की हे जे गवत काय आहे, गवताचं नाव इलायती गवत लावलेलं आहे। हे म्हणजे आम्ही दिसाड पाणी देतोय पण एवढं असं वाढत नाही, जसं म्हणजे खत पण टाकतोय तरी असं एवढं वाढत नाही जेवढं वाढायला पाहिजे। आम्हाला वाटतं वाढायला पाहिजे तेवढं वाढत नाही, बारीकच राहते। तर आमच्याकडनं काही कमी पडते का, काही एक्स्ट्रा केलं पाहिजे का, कमेंटमध्ये सांगा तुम्ही, जर कोणी लावलेलं असाल त्यांच्या शेळ्यांसाठी वगैरे। बाकी सध्या आम्ही तरी एकदम आनंदात आहे, म्हणजे सप्रात आलो आहे राहायला। फ्रेश वातावरण आहे घरात, म्हणजे जसं त्या जुन्या घरामध्ये भांडणं तणणं सारखं, माझे पप्पा तर सारखे शिव्यागाळ, म्हणजे असं प्रसन्नताच नव्हती, चिडचिडतात सगळ्यांचीच, आमच्या चौघांचीच भांडणं तणणं, मन जुळत नव्हती, काय नाही। पण आता आम्ही आमच्या सप्रात आलो आहे, कसं का झोपड्यासारखा का असं नाही, पण लय प्रसन्नता आलेली आहे आमच्या म्हणजे वातावरणामध्ये। आमचं प्रसन्नता, अशी भांडणं तणणं नाही होते, एकदम शांतता आहे। पण लोकांना लई दुःख झालं आहे, तर काय करायचं, ह्या लोकांच्या दुखण्यासाठी काय करायचं? कारण या दुखण्यावर काही इलाजच नाही ना। म्हणजे असं झालं आहे त्यांना की आता जाऊ द्या, कायच बोलायचं। आम्ही तर आता तुम्ही तर कितीतरी लोक बघितलेत, झोपडीत सुद्धा खूप आनंदी असतात। तसंच आम्ही आमच्या झोपड्यात, आता आमची परिस्थितीनुसार, आमच्या परिस्थिती आत्ता जशी आहे त्याच्यानुसार आम्ही खूप आनंदी आहे। उलट ते जे घर होतं ना, त्याच्यात इतकी निगेटिव्हिटी भरलेली होती, इतकं निगेटिव्ह होतं ते का विचार जुळत नव्हते, भांडणं तणणं। त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या झोपड्यात इतकं सुखी आहे, आणि आता आमचं स्वतःचं घर झालं तर त्याच्यात आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त सुखी राहू, आहे ना मम्मी? पण लोकांना नुसतं दुसऱ्याचं काय चाललं आहे, दुसऱ्याला कसं हिणवता येईल, दुसऱ्याला कशी त्यांच्या खोडी कशा करता येईल, काही लोकांचं फक्त याच्यातच ध्यान असतं। आपल्या घरात काय चाललं आहे त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं का, आपल्याला बार भीक मागाय का लागणी, पण दुसऱ्याला हिणवायला काय कमी पडून द्यायचं नाही। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। खूप धन्यवाद।